संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला होता। या संघटनेचा प्रमुख दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याची बाब समोर आली होती आणि या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली। भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप या पत्रकार परिषदेमधून त्यांनी केले। तर चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटे याचे गॉडफादर आहेत आणि त्यांच्याकडून दीपक काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आला आणि त्यामुळे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे मास्टरमाइंड हे चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला। हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात, दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात, हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो। माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टरमाइंड हे बावनकुळे आहेत। ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत, ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे। एक पक्ष, एक संघटना, एक विचार, 100% भाजप याचा आडसर आम्ही आहे, म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढंच सांगायचं आहे, हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये, संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये, हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे। आणि खुनी हल्ला होता, मला मारण्याचा प्रयत्न झाला होता हे निश्चित आहे, परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील, मोका लावतील असं मला वाटत नाही, कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळं आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे। तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील, कारण त्यांच्या टार्गेटवर आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेब आहे, माझ्यावर बेतलं, उद्या सामाजिक चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बेतल, जो राज्यघटनेची भाषा करल, जो फुले शाहू आंबेडकरांची भाषा करल। जय जिजाऊ, जय शिवराय।